तालुक्यातील ठाणे न्हावे गावाच्या प्रवेशद्वारावरील पूल 5 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. 15 दिवस उलटूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्तीचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने देत किमान दुचाकी व पादचाऱ्यांसाठी तात्पुरता पूल उभारण्याची मागणी केली होती. अधिकाऱ्यांनी दुरुस्तीचे आश्वासन दिले असले तरी अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दररोज शाळकरी मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना शेताच्या बांधावरून नदी नाल्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट व आवश्यक दुरुस्ती झाली असती तर ही परिस्थिती उद्भवली नसती असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी 21 जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले असून येत्या सोमवारपर्यंत पुलाची दुरुस्ती पूर्ण न झाल्यास ग्रामस्थ सामूहिक उपोषण व तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आलाय. माजी उपसरपंच प्रवीण लाले, माजी उपसरपंच संदीप बोरले, ग्रामपंचायत सदस्य संतोष खाडे, ॲडव्होकेट भगवान लाले, विश्वनाथ म्हशीलकर, लक्ष्मण म्हशीलकर, प्रवीण बोरले, हरीश बोरले, जयेश खाडे, अंकुश मते, पांडुरंग धारणे, रोहन बोरले यांच्यासह अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. ठाणे ग्रामस्थ बांधकाम विभागामध्ये आमच्या गावाचा ठाणे नावेचा 5 तारखेला पूर आला. पुरामध्ये ठाणे नावेचा पूल वाहून गेल्यानंतर आम्ही जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यामार्फत त्याची पाहणी करून घेतली. पाहणी केल्यानंतर आज जवळजवळ 15 दिवस झाले पुलाचं काम एकदम संथ गतीने चालू आहे. आज शाळेची मुलं झाली, महिला झाल्या किंवा वयस्कर नागरिक झाले, ग्रामस्थ झाले, यांना बाजारात जाण्यासाठी, खोपोलीमध्ये जाण्यासाठी उलटा प्रवास करायला लागतो किंवा शेताच्या बांधावरून तारवाडीमध्ये येऊन नदी नाल्यातून प्रवास करायला लागतो. आज जर याच्यामध्ये जर एखाद्याची जीवितहानी झाली किंवा एखादा जर पडला तर त्याला जबाबदार कोण राहणार? आणि शासनाकडे आम्ही आज अशी मागणी केली, आज आम्ही पत्र दिलं आहे. गेली 15 दिवस झाले, 15 दिवसात काम एकदम स्लो चालू आहे. तर आमची मागणी अशी, पत्रव्यवहारामध्ये आम्ही असा उल्लेख केलेला आहे, जर सोमवारपर्यंत पुलाचं काम एक माणसं आणि एखादी बाईक जाईल अशा पद्धतीने जर झाले नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ महिलांसहित, मुलाबाळांसहित आणि ज्येष्ठ नागरिकांसहित तिथे उपोषण करणार आहोत. याची दखल आज बांधकाम विभागाने घ्यायची आहे आणि त्यांनी तो काम सोमवारपर्यंत पूर्ण करायचे अशी आमची त्यांना मागणी आहे. तरीसुद्धा त्यांनी जर दखल घेतली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू आणि सर्व ठाणे नगर ग्रामस्थ काय आहेत हे त्यांना दाखवून देऊ. पूल वाहून गेल्यानंतर अधिकाऱ्यांनी पाहणी करून तातडीने काम करण्याचे आश्वासन दिले. मात्र 15 दिवस उलटूनही काम संथ गतीने सुरू आहे. शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. कोणती दुर्घटना घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार असेल असेही यावेळी नमूद करण्यात आले. महापूर झाला, त्या पुरामध्ये आमचा ब्रिज वाहून गेला आहे. तिथपासून प्रशासनाची कुठली माणसं आली, परंतु आज करतो, उद्या करतो, 15 दिवसाचा वेळ गेला. त्या 15 दिवसामध्ये बऱ्याचपैकी पावसाची उघड होती. त्यांनी तात्पुरता रोड आम्हाला जाण्यासाठी आश्वासन दिलं होतं का माणसं जातील, येतील किंवा एखादी रिक्षा, एखादी टू व्हीलर जाईल अशा पद्धतीचा ब्रिज लवकरात लवकर करून देतो. आता 15 दिवस झाले, मुलांची जी स्कूलला जातात, ती लहान वयोवृद्ध माणसं आहेत, ती बाजारात जातात, त्या सर्वांची मोठी दुर्दशा झालेली आहे. एक तर डेकू बायपास करून एवढा लांबनं फिरून यायला लागतो, अन्यथा तारवाडीतील एक छोटासा नाला आहे, त्या नाल्यावरतून मुलांना सकाळी 6:30 वाजता बसला सोडावं लागतं. ही शासनाने दखल घेतली पाहिजे. आत्ता सांगितलेले माझ्या सहकाऱ्यांनी का जर दखल घेतली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू आणि सोमवारपर्यंत जर ब्रिज झाला नाही तर सोमवारी पूर्ण गाव तिथं उपोषणाला बसेल. हलक्यात अजिबात घेऊ नये, गाव पूर्ण आंदोलनाला बसेल एवढं नक्कीच. ह्याच्यामध्ये जर कुणाचा जीवितहानी, वित्तहानी काही झालं, पुन्हा पाऊस आला आणि पुन्हा जर पराकाष्ठा करून गावातला पूर्ण काही वाया गेला किंवा एखादा माणूस वाहून गेला तर पूर्ण ह्याची जबाबदारी साबा विभाग म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, हे त्यांनी दखल घ्यायची आहे. अधिकारी वारंवार येऊन आज उद्या काम पूर्ण होईल अशी आश्वासने देत आहेत, मात्र प्रत्यक्षात काहीच झाले नाही. सोमवारपर्यंत दुचाकी व पादचाऱ्यांसाठी पूल तयार न झाल्यास संपूर्ण गावासह उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.